राज्यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यामधल्या काही भागांमध्ये आज सकाळी भूकंपाचे धक्के बसलेत। सकाळी 9:15च्या सुमारास परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम आणि यवतमाळमध्ये हे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले। हिंगोली जिल्ह्यामध्ये भूकंपाची तीव्रता ही 4.7 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे। हिंगोलीच्या वसमत इथल्या पांगरा शिंदे गाव हे या भूकंपाचा केंद्रबिंदू आहे। भूकंपाचा धक्का जाणवल्याच्या नंतर अनेक गावांमधल्या घरामध्ये ठेवलेली भांडी आणि इतर वस्तू या देखील जमिनीवरती कोसळल्या। तसंच अनेकांच्या घरांना तडे देखील गेले आहेत। हिंगोलीतल्या भूकंपामुळे पांगरा शिंदे गावामधल्या मातीच्या अनेक घरांचं नुकसान झालंय, तर पक्क्या घरांना देखील भेगा पडलेल्या आहेत। रामभाऊ शिंदे यांच्या घराचं या भूकंपामध्ये मोठं नुकसान झालंय। घरामध्ये सगळी लाकडं आणि भिंती पडल्यात। घरावरचे पत्रे देखील कोसळले आहेत। तर हिंगोली जिल्ह्यामध्ये आज सकाळी भूकंपाचे हे धक्के जाणवले। 4.7 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेच्या या भूकंपाची नोंद झाली आहे। या भूकंपाचं केंद्र पांगरा शिंदे गावच्या शिवारामधल्या भूगर्भामध्ये 10 किलोमीटर पर्यंत आहे। पांगरा शिंदे गावामधल्या अनेक घरांची यामुळे पडझड झाल्याची दिसून येते आहे। 2017 पासून पांगरा शिंदे गावामध्ये वारंवार भूकंपाचे धक्के होतात। आजपर्यंत सुरुवातीला थोडे भूकंपाचे धक्के सौम्य स्वरूपाचे होते, परंतु मागील या 2-3 वर्षामध्ये त्याची तीव्रता वाढत जाऊन साधारणतः 3-3.5 पॉईंट रिश्टर स्केलपर्यंत भूकंप झाला। परंतु आज सकाळी 8:40 जो झालेला भूकंप होता तो खूपच मोठा होता, तीव्र होता। त्याची एवढी तीव्रता होती की बऱ्याच भिंतीला तडे गेले। शाळेचे विद्यार्थी पेपर द्यायला बसलेले असताना चिरकत शाळेच्या बाहेर पडाले। अत्यंत भयभीत असं वातावरण गावामध्ये झालेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।